आज आपण एका अशा श्रीमंत माणसाची गोष्ट पाहणार आहोत जो खरं तर कंगाल माणसासारखं आयुष्य जगला. ही एक विचित्र प्राचीन कथा आहे, जणू काही एक कोडच. चला तर मग हे कोडं एकत्र मिळून सोडवूया आणि या कथेच्या खोलात जाऊया. जरा विचार करा, एका बाजूला अफाट संपत्ती म्हणजे रेशमी कपडे, रत्नजडित रथ, काही नाही, आणि दुसऱ्या बाजूला त्याचं खरं आयुष्य, खडबडीत, फाटके कपडे, एक मोडकी गाडी आणि जेवणात आंबट पेज. हा फरक इतका मोठा होता की एका राजालाही प्रश्न पडला आणि त्याने यामागचं रहस्य शोधायचं ठरवलं. तर राजाचे हे दोन प्रश्न आपल्या आजच्या कथेचा पाया आहेत. पहिला, इतकी संपत्ती मिळून सुद्धा तो त्याचा आनंद का घेऊ शकला नाही, आणि दुसरा, त्याला कोणी वारस का नव्हता. याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. चला तर मग पहिल्या प्रश्नापासूनच सुरुवात करूया. त्याच्या श्रीमंतीचं रहस्य खरं तर त्याच्या संपत्तीत नाहीये, तर ते लपलंय त्याच्या मागच्या जन्मातल्या एका छोट्याशा घटनेत. आश्चर्य वाटेल, पण त्याची ही सगळी संपत्ती फक्त एका साध्या दानाच्या कृतीतून आलेली होती. त्याने एका साधू व्यक्तीला फक्त एका वाटीभर जेवणाचं दान दिलं होतं. मग प्रश्न असा आहे की नक्की गडबड कुठे झाली? आणि इथेच सगळी गडबड झाली. दान तर त्याने दिलं, पण दान दिल्यानंतर लगेचच त्याला पश्चाताप झाला. त्याच्या मनात आलं की अरे रे, हे अन्न तर माझ्या नोकरांना द्यायला हवं होतं. आणि ह्याच एका पश्चातापाने त्याच्या भविष्यातल्या दुःखाचं बी पेरलं. आता इथे खूप इंटरेस्टिंग संकल्पना समोर येते, ते म्हणजे परिपूर्ण दान. ह्या कथेनुसार दानाचं खरं फळ तुम्ही काय देता यावर अवलंबून नसतं, तर ते देताना आणि दिल्यानंतर तुमच्या मनात काय भावना आहेत यावर अवलंबून असतं. परिपूर्ण दानाच्या या 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, देण्याआधी मनात आनंद असणं. दुसरी, देताना प्रसन्नता असणं. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे दिल्यानंतर मनात कोणताही पश्चाताप नसणं. आपला हा व्यापारी याच तिसऱ्या आणि निर्णायक पायरीवर चुकला. बरं, मग पहिल्या कोड्याचं उत्तर तर मिळालं. पश्चातापामुळे तो मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकला नाही. पण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. त्याला वारस का नव्हता? याचं कारण तर आणखीनच गंभीर आहे. चला आता कथेच्या एका अशा भागात जाऊया जो आपल्याला आणखी मागे एका दुसऱ्या भूतकाळात घेऊन जाईल. आणि इथेच एक गडद रहस्य दडलेलं आहे. ही गोष्ट आहे 2 भावांची. मोठ्या भावाने सगळं काही सोडून तपस्वी होण्याचा मार्ग निवडला, पण धाकट्या भावाच्या मनात लोभ शिरला. त्याला वाटलं, जर पुतण्या जिवंत राहिला तर संपत्तीचे 2 हिस्से होतील, आणि याच लोभापायी त्याने आपल्याच लहानग्या पुतण्याची हत्या केली. आणि या एका भयंकर कृत्याने त्याचं कर्म, त्याचं नशीब कायमचं लिहून टाकलं. आपल्या पुतण्याची हत्या केल्यामुळेच पुढच्या जन्मात, म्हणजे त्या कंजूस व्यापाऱ्याच्या जन्मात, त्याला संतानप्राप्ती झाली नाही. जेव्हा तो मोठा भाऊ, जो आता एक ज्ञानी तपस्वी झाला होता, परत येतो, तेव्हा तो आपल्या धाकट्या भावाला लोभ किती निरर्थक आहे हे समजावण्यासाठी एक छोटीशी बोधकथा सांगतो. ही कथा आहे माईक नावाच्या एका पक्ष्याची. तो पिंपळाच्या झाडावर बसून पिकलेली फळं बघतो आणि सतत ओरडत राहतो, माझं माझं. आता बघा या पक्षाची गंमत. तो त्या फळांवर हक्क तर सांगतो, पण स्वतः एकही फळ खात नाही. बाकीचे पक्षी येतात, पोटभर फळं खाऊन निघून जातात, आणि हा फक्त माझं माझं ओरडत बसतो. अगदी त्या कंजूस व्यापाऱ्यासारखाच, नाही का? चला तर मग आता या कथेचे सगळे धागे एकत्र जोडूया आणि राजाच्या त्या 2 प्रश्नांची अंतिम उत्तरं शोधूया. तर रहस्य असं उलगडतं, ज्या धाकट्या भावाने लोभापायी आपल्या पुतण्याची हत्या केली होती, तोच पुढच्या जन्मी तो कंजूस व्यापारी बनला आणि निपुत्रिक राहिला. आणि तो ज्ञानी मोठा भाऊ, ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्ध होते. आत्ता सगळं चित्र स्पष्ट झालं. पण ही गोष्ट फक्त एका कंजूष माणसाची नाहीये, तर ती आपल्याला खऱ्या संपत्तीबद्दल एक खूप मोठा आणि महत्वाचा संदेश देते. या संपूर्ण कथेतून आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली, आपल्या कोणत्याही कृतीमागचा हेतू हाच सर्वात महत्वाचा असतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक कर्माचं फळ हे मिळतंच. आणि तिसरी, खरी संपत्ती साठवण्यात नाही, तर ती शुद्ध मनाने वाटण्यात आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, खरी संपत्ती म्हणजे नक्की काय? जी आपण जमा करतो ती, की जी आपण दुसऱ्यांना देतो ती? यावर विचार नक्की करा.